नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या परप्रांतीय आरोपीस अटक. न्यायालयाने आरोपीस सुनावली 3 दिवसांची पोलीस कोठडी. कर्नाटकातील बेळगाव येथील काव्य कन्सल्टन्सीमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार युवकांची फसवणूक करणाऱ्या परप्रांतीय आरोपीस पोलिसांनी अटक केली असून आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस 3 दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नांदुरा येथील पोलीस स्टेशनला 21 मार्च रोजी अक्षय देवीदास सातव, वय वर्षे 26, राहणार खुमगाव बुर्डी या युवकाने तक्रार दिली की त्याला चांगली नोकरी लावून देतो, मोठी सॅलरी पॅकेज देतो असे सांगून कर्नाटक राज्यातील बेळगाव काव्य कन्सल्टन्सीमध्ये नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून आपल्याकडून 5,20,000 रुपये उकळलेत. परंतु 3 वर्षात कोणतीही नोकरी दिली नाही. त्यास उडवाउडवीची उत्तरे दिल्याच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून परप्रांतीय आरोपीस बेळगाव येथून अटक केली आहे. पुढील तपास हवालदार मिलिंद जवंजाळ, रवी झगरे, मॉन्टी मानकर हे करीत आहेत.